रोहित पवार यांनी तानाजी सावंतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। खेकड्यांनी 6000 कोटीपेक्षा अधिक रुपयांची दलाली खाल्ल्याचं उघडकीस आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे। तर आरोग्य व्यवस्थेतील घोटाळ्याची न्यायालयाने दखल घेतली असल्याचंही रोहित पवार म्हणाले। अॅम्ब्युलन्स खरेदी व्यवहार हा बेकायदेशीर कृत्य असल्याचं स्पष्ट झाल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांनी ट्विट करत तानाजी सावंत यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळतंय। रोहित पवार यांनी महायुतीमधील जे नेते आहेत त्यांच्यावर हल्लाबोल सुरू केल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधलाय। दरम्यान यावर रोहित पवार यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरणाऱ्या खेकड्यांच्या नांगी ठेचणारी ही चांगली बातमी आहे। पदावर बसून राज्याचं आरोग्य सांभाळण्याऐवजी स्वतःचं आर्थिक साम्राज्य वाढवणाऱ्यांचा खरा चेहरा आता उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही असं रोहित पवार म्हणतात। तर कोर्टाचा एखादा निकाल आला असावा त्यावरून रोहित पवार यांनी ही ट्विट केलं आहे। राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांविरोधात लढू आणि जिंकू असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।